सत्तेसाठी आणि पदासाठी पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांमुळे लोकशाहीवरीलचा विश्वास सामान्य जनतेचा उडत चाललेला आहे। कारण मराठी अस्मितेच्या नावाने मतं मागायची व कुठल्या तर पैशाच्या व या सगळ्या या सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी आपला स्वाभिमान विकून पक्षांतर करायचं व या सामान्य नागरिकांनी व जनतेने जो मताचा त्यांना बत रूपी जे दान केलेलं होतं त्याचा अपमान करायचा, या अशा यांच्या या वागण्यामुळे, या अशा यांच्या या पराक्रमामुळे आज मराठी माणसाचे जे सामान्य नागरिकांचे जे महाराष्ट्रातले प्रश्न आहेत, जे कामगारांचे प्रश्न आहेत, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याकडे साफपणे दुर्लक्ष होत आहे व या अशा या स्वाभिमान विकलेल्या नेत्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो व यांनी महाराष्ट्राची जी संस्कृती होती व जे महाराष्ट्राचे संस्कार होते, जे महाराष्ट्राचे जे तत्वनिष्ठ नेते होते, त्यांचे कधीतरी विचार, त्यांचे कधीतरी अनुभवी त्यांचे बोल त्यांनी इतिहासात जाऊन वाचावे व त्यांचे जुने भाषण काढावेत व त्यांचा कुठेतरी बोध घेऊन या अशा आपल्या घाणेरड्या राजकारणाचा त्यांनीच उद्या भविष्यात जनता त्यांचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा मराठी माणूस, हा सामान्य नागरिक महाराष्ट्रातला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।